नमस्कार वाचक बंधू भगिनींनो, साहित्य उत्सव आयोजित ब्रेल वाचन स्पर्धेसाठी मी प्रियंका देवीदास निकाळजे। एका गावात सदा व सखू नावाचे जोडपे राहत होते। त्यांना गजानन नावाचा मुलगा होता। त्यांचा गाडगी मडकी करण्याचा धंदा होता। भाजलेली मडकी सदा पंचक्रोशीतील गावातल्या बाजारात विकायला नेई। गाढवाच्या पाठीवर मडकी ठेवून तो हाकत हाकत तो बाजाराला जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून यायचा। कधी कधी एखाद्या बाजारात मडकी शिल्लक राहत असत, ती तो कोण्या ओळखीच्या घरी ठेवत असत। सदाचे व्यवस्थित चालले होते। आठवड्यातून 2-3दा आपले वडील कुठेतरी बाजाराला जातात हे लहानग्या गजाननला कळू लागले होते। वडिलांबरोबरच बाजारात जाण्यासाठी आता तो हट्ट करू लागला होता। दरवेळी त्याची समजूत घालता घालता सदा व सखू मेटाकुटीला येत असत। एके दिवशी सदाला मडकी विकायला शेजारच्या गावात जायचे होते। भल्या पहाटे उठून सखूने भाकरी थापल्या, शिदोरी बांधून दिली। त्यावेळी गजा गाढ झोपला होता। सदाला ज्या बाजाराला जायचे होते तिथे मागची मडकी शिल्लक होती। त्याने ती ओळखीच्या घरी ठेवली होती, त्यामुळे त्याला फक्त गाढवावर बसून जायचे होते। त्याने गाढव रात्रीच गावात चरायला सोडले होते। ते शोधले आणि त्याच्यावर बसले की परस्पर निघायचे या बेताने सदाने आवरले। अंगणात चपला पायात सरकवल्या। तो बाहेर पडणार तोच गजाला नेमकी जाग आली। खाटेवरून धाडकन उडी मारून पळतच बापाजवळ येत त्याने गिल्ला केला, मी येतो, मी येतो। सदाने डोक्याला हात लावला। रात्री सदाच्या गाव गल्ल्याच्या परिसरात जोराचा वादळी पाऊस झाला होता। विजा कडाडल्या होत्या, गारपीटही झाली होती आणि त्या तडाख्यात एक वाघ सापडला होता। वाघाने बावचळून आपल्या जागेवरून पळ काढला होता। आसरा शोधला तो सदाच्या गावात येऊन धडकला होता। पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊ नि झुंजू होताच इथून निघून जाऊ या हिशोबाने वाघाने गावात जागा शोधण्याचा प्रयत्न केला। इकडे शोध तिकडे शोध करत त्याला एक पडकी खिंडार दिसली। आज जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगत उभा राहिला। ही सदाच्या घराची मागची भिंत होती। साहजिक खिंडारात भिंतीशी उभा असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत होते। सदा विचार करत म्हणाला, बाबू तुले मी नेलं असतं, पण अंधार किती हाय, रातच आहे अजून। गजा उसळला, असू द्या, मी येतो, मी येतो। लेका रस्त्यावर या वक्तीला कोला असते बरं, असू द्या, लहान लेकरालाही उचलून नेतो म्हणतात तो, नेऊ द्या। काही नाही, मी येतो, मी येतो। तिकडे लांडगा येते, मग येऊ द्या, मी येतो म्हणजे येतो। पुढे जंगल लागते, जंगलात वाघ असते या टायमाले, असू द्या, काही नाही, भेव नका दाखवू मले वाघा फागाचं। हे ऐकून वाघ मनाशी म्हणाला, लोय चट्टल पोट दिसून राहिलं, अन वाघानं खाल्लं तर तुले। सदा म्हटला तसा गजात तोंड वेडावत म्हणाला, मले खाल्लं तो तुम्हाला सोडणार काय तो? ते काही नाही, मले माहित आहे, मी येऊ नये म्हणून तुम्ही मले भेव दाखवून राहिले। सदाने विचार केला, डोळे मोठे करून म्हणाला, या वक्ती जंगलात कधी ना ते गचक गांधारी भेटली म्हणू नको मले। गजा गडबडला, गचक अंधारी हाव? गचक अंधारी काय? हे गचक अंधारी माहित आहे का तुले? लेका गचक अंधारी वाघा सिंहालाही एका घासात खाते म्हणतात। आपल्याला भेटली तर? काही नाही, एवढं खतरनाक जनावर राहते आहे काय? कोणतं खतरनाक? आता गजा हादरला, शहारून आई जवळ पळाला अन म्हणाला, मी नाही येत, मग जा तुम्हीच। सदाची युक्ती फळाला आली। थँक्यू।